जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आम्ही घर असेंबल करतोय. कसं आहे काय पुढे कळेल. स्टे ट्यून्ड गाईज. गाईज आमच्या घराचं काम चाललंय. आम्ही घर बांधतोय. हा आमचा नकाशा, म्हणजे हे आमचं घर आणि अशा प्रकारे असेंबल करायचं आहे. आणि हे शीट्स ज्याच्यात पार्ट होते आणि आमच्या शंभूने अशा प्रकारे असेंबल केलं. सो आमचं घर झालेलं आहे तयार. खूप खर्च, खूप टाइम, खूप मेहनत लागली आम्हाला. शंभूने खूप मेहनत घेतली बघा. आणि एवढं सगळे असे पार्ट्स वगैरे वेगळे केले. सो मी ह्या चेअर्स असेंबल करून दिलेत शंभूला. तर शंभू असं हे सगळं घर शंभूने एकट्याने केलंय आणि मी अशा छोट्या छोट्या गोष्टी काहीशा मदत केली. हा टेबल बघा कसा आहे, कसला क्यूट आहे. आणि ह्या टेबलच्या बाजूला ह्या चेअर्स आहेत अशा प्रकारे. इथे एक चेअर आणि इथे एक चेअर. सो या आमच्या घरात चहा नाश्ता करायला. झाडं पण आहेत आमच्याकडे. फायनली थोडंच बाकी आहे, दाखवते तुम्हाला. शंभूने ह्या खिडक्याच नाही काढल्या. कसं आहे, आम्ही सायन्स साईड घेऊन इंजिनिअरिंग केली असती ना पण आमच्या साईड आणि करिअर जरा चुकलेलं आहे गाईस. काही प्रॉब्लेम नाही, पण असं आम्ही करतो तरी पण. आहे ना ग मम्मी? या साईडला का या साईडला? हे बघ ना इकडे. ओके, या साईडला. सो असं आम्ही हे बघतो. याची जास्त आम्हाला मदत नाही झाली, याची जास्त मदत झाली. सो तुम्ही पण असं घर बनवलं असेल तर मला कमेंट करून सांगा. नसेल बनवलं तर जा विकत घ्या आणि बनवा. लय मजा येते. किती वेळात बनवलंय आम्ही मम्मी? किती वेळ बनवलं? 3.5 मिनिटं. अर्धा तासात बनवलंय बघा. तुमच्याही घराचं काम तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे देऊ शकता. अर्ध्या तासात असं घर रेडी भेटेल तुम्हाला. वाव, कसला टेबल. आणि शिवाय हे पण आहे बघा आमच्या याला, गेट वगैरे, कंपाऊंड, झाडं. उलट झालं झाड. हा, झाडं. वाह, क्या फील हे. आणि तिकडे काकू पण आहेत, त्या आहे ना रे, त्या काकू दाखवू ना. आता आमचे गार्डन तयार होते. शंभू, खिडक्या खोलायच्या होत्या. लास्टला धूळ जाईल ना. आता काम चालू. काम चालू आहे, धूळ जाईल बोलतो. अगं हे सगळं लावायचंय. तो हे काय केलंय? कुठं लावायचं हे सगळं? 14 नंबर. पण तिकडे थोडी दिलंय काय? नाही बाबा, त्यात नाहीये बाबा तसं. हे बघू, खालून आत जाऊ शकता तुम्ही घरात आणि खिडक्या खोलू शकता. 14 नंबर कुठे? तर शंभू खिडक्या खोलतोय. कोणती खिडकी खोलतोय रे? थांबती ना उघडत, तुझी नको दाखव. एकदम रॉ कॉन्टेंट असतात पब्लिकला आपला. अगं तुला कोण घेते मम्मी? इथं घर सोडून तुला कशाला घेईन मी? गाईस, ऐकली ना भाषा? मला घरातलं वैताग आहे, काय सांगू. तरी मी तुमच्यासाठी कॉन्टेंट क्रिएशन करते. सो प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. अशाच तुम्हाला माझा त्रास कळत राहील. बेल आयकॉनला हिट केलं तर. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
गप नाही. काय प्रमोशन करू दे की माझं, तुम्ही तर करत नाही, मी स्वतः करू दे ना मला. बघा आमचा शंभू किती हुशार आहे, इंजिनियरच व्हायला पाहिजे होतं गाईस तो, पण जाऊ द्या. हे आमच्या घराच्या खिडक्या उघडल्या गाईस, बघा बघा. तुम्ही पण येऊ शकता, रेंटवर देऊ येणार आहे आपण विला सॅटरडे संडे. ओके. युहू. चला आता एक फायनल तुम्हाला अस्थॅटिक लुक दाखवते माझ्या घराचा, माझ्या नाही आमच्या पालवे फॅमिलीच्या घराचा. दाखव, पालवे फॅमिलीचा पहिला रो हाऊस गाईस आता तुमच्या समोर रिव्हील होतोय. तुम्ही सगळे लकी आहात. बघा, वाव कसला दिसतोय भारी. एकदम जवळून दाखवते बघा. झाडं बघा, एकदम बारकाईने आम्ही काम केलेलं आहे. एकदम बारकाईने, एकदम बारकाईने. एकदम सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर. हे बॅक साईड आहे आमच्या घराची. टॉयलेटची तिकडची लाईट लावली. सो अशा प्रकारे आहे आमचं रो हाऊस. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा व्हिडिओला, थोडी जरी आवडली असेल तर. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाऊ पिऊ खुश राहू. बाय बाय गाईज.